महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने नुकताच 2022 मध्ये एक महत्त्वाचा खंड प्रकाशित करण्यात आलेला आहे। या खंडाविषयी आपल्याला सहसा जास्त माहिती नसल्यामुळे हा खंड आतापर्यंत अनेक लोकांच्या घरात पोहोचलेला नाही। आज अशाच एका खंडाविषयी या व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती देणार आहे। मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की कोणत्याही चळवळीला वर्तमानपत्र ही खूप महत्त्वाची असतात किंवा चळवळीची ती साधनं असतात आणि ज्या चळवळीला वर्तमानपत्र नसतं त्या चळवळीची अवस्था पंख छाटलेल्या पाखरासारखी होते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं। आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस परदेशातून शिक्षण घेऊन भारतामध्ये परत आले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा आपल्या चळवळीसाठी मूक नायक नावाचं वृत्तपत्र तत्कालीन परिस्थितीमध्ये सुरू केलं। 1920 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून भारतामध्ये परत आले आणि भारतात आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा हे मूक नायक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीसाठी अनेक वृत्तपत्रे तत्कालीन परिस्थितीमध्ये सुरू केली होती। त्यामध्ये पहिलं मूकनायक होतं, नंतर बहिष्कृत भारत आलं, नंतर समता आलं आणि मग शेवटी जनता नावाचं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं। खरं तर मूकनायक असेल, बहिष्कृत भारत असेल किंवा समता असेल ही वृत्तपत्रे लवकरच बंद पडली, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेलं जनता हे वृत्तपत्र मात्र जवळपास 1930 पासून 1956 पर्यंत सुरू राहिलं। आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला जनता वृत्तपत्रानं खूप मोठी साथ दिली असं देखील म्हटलं जातं। खरं तर जनताचे जे अंक आहेत हे अंक अतिशय दुर्मिळ आहेत। आतापर्यंत अधूनमधून कुठेतरी आपल्याला जनतामधले संदर्भ वाचायला मिळतात किंवा जनतामधला काही भाग आपल्याला वाचायला मिळतो, पण पूर्ण जनता हे वृत्तपत्रच आपल्याला मिळत नाही। परंतु 2022 मध्ये महाराष्ट्र शासनाने, जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय उदय सामंत होते, यांच्या कालखंडामध्ये जनताचा एक विशेष अंक काढण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचे आणि भाषणाचे अनेक खंड प्रकाशित केलेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जनताचे देखील काही खंड छापण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याला माहिती आहे की 2019 मध्ये जनताचा पहिला खंड डॉक्टर अविनाश डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केला होता आणि आता जनताचा जो दुसरा भाग आलेला आहे तो प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे सर यांच्या नेतृत्वाखाली हा खंड प्रकाशित करण्यात आलेला आहे। हा खंड प्रत्येकाच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे, कारण हा खंड बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी अतिशय महत्त्वाचा खंड मानला जातो। त्याचं कारण असं आहे की या खंडामध्ये जे काही अंक प्रकाशित करण्यात आलेले आहेत, जवळपास या खंडामध्ये 48 अंक जनताचे प्रकाशित करण्यात आलेले आहेत। मी अतिशय महत्त्वाची किंवा अत्यंत महत्त्वाची असं वारंवार का म्हणतोय, त्याचं कारण असं आहे की हा अंक जो आहे हा अंक 1931 ते 1932 या कालखंडाच्या दरम्यानचा आहे। हा अंक 1931 ते 1932 या कालखंडामध्ये जे काही जनताचे अंक प्रकाशित झालेले होते त्या अंकांचा हा खंड आहे। विशेष म्हणजे हा जो कालखंड होता हा कालखंड दुसऱ्या गोलमेज परिषदेचा कालखंड होता आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1930 ला पहिली गोलमेज परिषद झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली गोलमेज परिषद त्यांच्या भाषणाने अतिशय भारावून सोडली होती किंवा गाजवून सोडली होती असं आपण म्हणतो। पण या पहिल्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधीजी उपस्थित नव्हते आणि त्याच्यामुळं या गोलमेज परिषदेमध्ये अनेक निर्णय व्हायचे राहून गेले। परंतु दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये मात्र महात्मा गांधीही पोहोचले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही पोहोचले। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1931 ला झालेल्या या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रचंड मोठा वैचारिक संघर्ष झाला आणि या वैचारिक संघर्षाचा दस्तावेज या जनताच्या या 48 अंकामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणून मी आपल्याला वारंवार सांगतोय की हा अंक का महत्त्वाचा आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही लढाई सामाजिक स्वातंत्र्याची लढली होती त्या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईचा हा मूळ दस्तावेज आहे असं देखील म्हणायला हरकत नाही। आणि म्हणूनच हा जो खंड आहे हा खंड आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच मी असा आग्रह धरतोय की हा खंड आपण प्रत्येकाने खरेदी केला पाहिजे। याची किंमत अशी काही जास्त नाही, मी ते शेवटी सांगणारच आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो अंक कुठे मिळेल हे देखील मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे। आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या
गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक मोठा संघर्ष झाला। हा संघर्षाचं मूळ कारण हेही होतं की महात्मा गांधीजी ज्यावेळी दुसऱ्या गोलमेज परिषदेला पोहोचले तेव्हा त्यांनी गोलमेज परिषदेमध्ये असं सांगितलं की मीच खरा अस्पृश्यांचा प्रतिनिधी आहे आणि त्याच्यामुळे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची गरज नाही असं मी सांगतो आहे। आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटायला लागलं की गांधीजी जर स्वतःला अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणत असतील तर मग अस्पृश्यांना या गोलमेज परिषदेमधून काहीही मिळणार नाही। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस हा मेसेज जनतामध्ये पाठवला त्यावेळेस जनतामध्ये तो प्रकाशित झाला आणि जनतामध्ये प्रकाशित झाल्यानंतर भारतामधून अनेक ठिकाणाहून बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिली गेली, म्हणजे विलायतेला पत्र लिहिली गेली असं आपण म्हणतो। कारण राऊंड टेबल कॉन्फरन्स सुरू असतानाच हे पत्र राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या पटलावरती आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच हे आमचे खरे पुढारी आहेत असं भारतातल्या अस्पृश्य जनतेनं ही पत्र पाठवून ब्रिटिशांना सांगितलं। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरच आमचे खरे पुढारी आहेत याच्या संबंधीचे जे काही दस्तावेज आहेत हे सगळे दस्तावेज या जनताच्या खंडामध्ये आले आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणून मी तुम्हाला असं सांगतोय की जनताचा हा खंड जो आहे हा खंड अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच खंडामध्ये स्वतंत्र मतदारसंघाच्या संबंधाने महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये जो काही संघर्ष झाला या संघर्षाचा मूळ दस्तावेज म्हणजे हा खंड आहे। आणि म्हणूनच हा खंड आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे। आपण जर बघितलं तर या खंडामध्ये नेमका कालखंड कुठला आलेला आहे तर या खंडामध्ये जवळपास 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 हा कालखंड, या कालखंडामध्ये प्रकाशित झालेले जवळपास 48 अंक या खंडामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि विशेष म्हणजे 24 सप्टेंबर 1932 ला जो पुणे करार झाला महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये, या पुणे कराराच्या अनुषंगाने जो काही पत्रव्यवहार झालेला आहे हा पत्रव्यवहार देखील आपल्याला या जनताच्या अंकामध्ये प्रकाशित झालेला पाहायला मिळतो। याच्या व्यतिरिक्त पुणे करार सुरू असतानाच इतर ज्या काही सामाजिक क्षेत्रामधल्या घडामोडी घडत होत्या त्याचा देखील दस्तावेज आपल्याला या खंडामध्ये पाहायला मिळतो। आणि म्हणून 31 ऑक्टोबर ते 1931 ते 3 डिसेंबर 1932 या कालखंडामधले हे सगळे अंक आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात। आणि याच दरम्यानच्या कालखंडामध्ये 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 या दरम्यान दुसरी गोलमेज परिषद झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणून या गोलमेज परिषदेच्या अनुषंगाने जेवढे काही दस्तावेज तत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध होते ते सगळे दस्तावेज जनतामध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहेत, किंवा 1931च्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जी काही चर्चा झालेली होती त्या चर्चेच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी काही पत्र भारतातील पुढाऱ्यांना लिहिलेली होती त्या पत्राचा देखील दस्तावेज आपल्याला या अंकामध्ये पाहायला मिळतो। आणि म्हणूनच हा जो अंक आहे हा अंक आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आहे की महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला हा ग्रंथ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे। याची किंमत जास्त नाही, तर 48 अंकाचा हा खंड आहे आणि याचं वजन जर तुम्ही बघितलं तर जवळपास 5 किलोच्या आसपास या खंडाचं वजन आहे। म्हणजे इतका चांगल्या पद्धतीचा हार्ड बॉन्ड मध्ये बनवलेला हा खंड आहे, परंतु याची जी किंमत आहे ही किंमत फक्त 160 रुपये इतकी आहे। म्हणून जास्त काही महागातला खंड हा नाही, एकदम चांगली बाइंडिंग असलेला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केलेला हा खंड आहे। त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हा दस्तावेज असणं गरजेचं आहे, कारण इथून पुढच्या चळवळीला देखील हा खंड खूप मार्गदर्शक अशा स्वरूपाचा आहे। म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा खंड आपण प्रत्येकाने खरेदी करावा। हा खंड कुठे मिळेल या संबंधीचा पत्ता जो आहे तो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तो बघावा आणि आपल्याला जिथून हा खंड मिळवता येईल तिथून हा खंड मिळवण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी या माहितीला लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय भीम।